वारंवार भडकाऊ भाषण करणाऱ्या आणि ओबीसी नेत्यांना संपवण्याची भाषा करणाऱ्या मनोज जरांगेंवरती राज्य सरकारनं गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केली आहे। राज्य सरकार ओबीसी किंवा इतर समाजाच्या नेत्यांवरती गुन्हे दाखल करतात, मग मनोज जरांगेंवरती का नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे। बबनराव तायवाडे, मनोज जरांगे यांच्या वक्तव्याकडे कसे बघता? चुकीचं वक्तव्य आहे, चुकीचं वक्तव्य आहे। कोणी कोणाला संपवू शकत नाही। अशा प्रकारे जेव्हा वैयक्तिक वार ते आमच्या ओबीसी समाजाच्या कुठल्याही नेत्यावरती करतील, कुठल्याही नेत्यावरती, तेव्हा आम्ही ओबीसीचे घटक म्हणून आम्ही आमच्या ओबीसीच्या नेत्याच्या पाठीमागे भरभक्कमपणे उभं राहू आणि त्यांना संरक्षण देऊ। नक्कीच करायला पाहिजे, काय करायला नको? दुसऱ्या लोकांवरती होते, मग त्यांच्यावरती का नाही? काय सरकारकडे पूर्ण रेकॉर्ड आहेत, ज्याच्यामुळे दोन समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होते। अशा व्यक्तीला अशा प्रकारचे वक्तव्य वारंवार होत असेल, दररोज एक नव्या व्यक्तीवरती अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप होत असेल, तर सरकारने त्याची दखल घ्यायला पाहिजे आणि योग्य ती कारवाई करायला पाहिजे। गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, व्हायलाच पाहिजे ना, का व्हायला नको? आमच्या ओबीसीच्या नेत्यांवरती गुन्हे दाखल होतात, मग त्यांच्या नेत्यांवर का व्हायला नको? दोन्ही बाजूला सरकारने योग्य न्याय द्यायला पाहिजे। काय ओबीसीचा नेता कुठे काही बोलला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल, आणि त्यांचे नेते काही बोलले तरी सर्व चूप शांततेने, अशी वागणूक देणं सरकारला सुद्धा शोभत नाही। सरकारने ओबीसी समाज असो की आणखी कुठला समाज असो, सर्वांना एका तराजूमध्ये एकसारखा न्याय द्यायला पाहिजे। कॅमेरामॅन मिथुन आदमेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर।